मंडळी, आज ज्वारीच्या पिठाची भाकरी करूया। 4 भाकरी बनवायच्या होत्या, त्यासाठी त्या प्रमाणात पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ जे आहे ते थंड पाण्यातच मळून घेणार आहे। पीठ जर जास्त दिवसाचं असेल तर थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आणि नंतर पीठ भिजवून घ्यायचं। भाकरी कडेला चिरडते आणि तुम्हाला जर एकसारखी भाकरी पातळ जर बनवायची असेल तर थोडंसं पीठ जास्त मळायचं। पीठ जेवढं तुम्ही जास्त मळून घेशील तेवढी भाकरी छान बनते। पीठ भिजवून झाल्यानंतर थोडासा पिठाचा गोळा घेतला, राहिलेलं पीठ साईडला ठेवलेलं आहे आणि हेच पीठ एकसारखं छान असं मळून घेणार आहे। पीठ एकसारखं गोलाकार करून घेतलं आणि परातीमध्ये थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं, म्हणजे एकसारखी आपल्याला भाकरी थापता येते। परातीवरती भाकरी थापत असताना हे कोरडं पीठ असं पसरवलं तर एकसारखी आपल्याला भाकरी फिरवता येते आणि एकसारखी थापून घेता येते। अशा पद्धतीने सुरुवातीला एका हातानेच गोल अशी भाकरी थापून घेतलेली आहे। थोडीशी भाकरी मोठी थापून झाली की दोन्ही हाताने एकसारखी आपल्याला अशा पद्धतीने भाकरी फिरवत फिरवत थापून घ्यायची आहे। हलक्या हाताने भाकरी थापून घेतली तर परातीला चिटकत नाही आणि अशी एकसारखी आपल्याला पातळ अशी भाकरी थापून घ्यायची आहे। भाकरी आपण थापून घेतोय तोपर्यंतच गॅसवरती तवाही गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। भाकरी थापून झालेली आहे आणि गॅसवरती तवा पण छान गरम झालेला आहे। अशा पद्धतीने अलगद भाकरी उचलून घ्यायची आणि पीठ लावलेली बाजू आहे ती वरती करून अशी तव्यामध्ये भाकरी टाकायची। एका साईडला पीठ लागलेलं आहे त्या साईडला पाणी थोडंसं शिंपडून भाकरीला पाणी लावून घ्यायचं। थोडंसं पाणी लावून घेतलं भाकरीला, सर्व बाजूने एकसारखं पाणी लावून घेतलं तोपर्यंत एका बाजूने भाकरी थोडीशी भाजलेली आहे आणि या भाकरीची बाजू पलटून दुसऱ्या बाजूने पण अशाच पद्धतीने भाकरी भाजून घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूने भाकरी भाजली की तव्यापासून अलगद साईडला होते, तव्याला चिटकत नाही। ही भाकरी मी तव्यामध्येच पालती टाकून भाजून घेणार आहे। मला एका ताईंनी कमेंट केलेली की गॅसवरती भाकरी भाजत जाऊ नका, तेव्हापासून मी गॅसवरती भाकरी भाजत नाही। भाकरीच्या तव्यामध्येच भाकरी भाजून घेते। भाकरी पालती टाकल्यानंतर भाकरी टम्म फुगलेली आहे आणि काटोकट अशी फुगलेली आहे भाकरी। थोडंसं हाताने प्रेस करून भाकरी छान अशी भाजून घेते। भाकरी भाजून झालेली आहे, ही भाकरी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। भाकरी तर सर्वांनाच येते, परंतु नव्याने कोणी भाकरी शिकत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडणार आहे। पहिली भाकरी भाजते तोपर्यंत दुसरी भाकरी अशाच पद्धतीने थापून घेतलेली आहे आणि एक भाकरी भाजून झाल्यानंतर दुसरी भाकरी तव्यामध्ये टाकलेली आहे। ती भाकरी पाणी लावून अशाच पद्धतीने बाजू पलटून दोन्ही बाजूनी भाकरी भाजून घ्यायची आहे। सर्व पिठाच्या अशाच पद्धतीने भाकऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। दुसरी भाकरी ही दुसऱ्या बाजूने भाजली, पुन्हा त्याची बाजू पलटून तव्यामध्येच दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी टाकलेली आहे आणि ही पण भाकरी छान अशी टम्म फुगलेली आहे। या पद्धतीने केलेल्या भाकरी अगदी मऊसूत होतात आणि टम्म अशा भाकरी फुगतात। भाकरी तर बनवून झालेल्या, परंतु तुम्हाला मी दाखवते भाकरी अशी काटोकाट पदर सुटलेली भाकरी अगदी मऊसूत झालेली आहे। भाकरी तर बनवून झाली, तुम्हाला एक भाकरी दाखवते, अगदी काटोकाट फुगलेली आहे आणि अगदी मऊसूत अशी भाकरी झालेली आहे। संपूर्ण दिवस या भाकरी मऊसूत राहतात आणि काटोकाट टम्म फुगलेली भाकरी। कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।